म्हणजे कुठेतरी VSRचा एक होल्ड आहे DGCA वर, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. म्हणून एवढा मोठा रिपोर्ट होऊन त्या ठिकाणी तो दाबण्यात आला. मग का हा रिपोर्ट दाबण्यात आला? हा रिपोर्ट जर आतापर्यंत आला असता, तो जर सरकारपर्यंत पोहोचला असता, तर मग काही गोष्टींमध्ये बदल होऊ शकले असते. आणि मग आज आपले अजितदादा, माझे काका, हे आज आपल्या सर्वांमध्ये इथं असू शकले असते. पण हा रिपोर्ट न झाला, न त्याच्यावर चेक झालं, कसं घडलं याचा कुठेही अभ्यास त्या ठिकाणी झाला नाही. हा रिपोर्ट आजपर्यंत दाबला असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे. बरं ठीक आहे, भारताने हा रिपोर्ट दाबला. मग आता इंटरनॅशनल लेवलला काय झालं ह्याचा अभ्यास तुम्ही बघूया. EASA युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी, ह्यातले काही विमान आहेत, लेगेसी आहे, ग्लोबल आहे, जे विमानं दुबईला पण पोहोचू शकतात, लंडनला सुद्धा पोहोचू शकतात, एवढी मोठी विमान आहेत. तुम्ही बघितलं असेल, जेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये एक फार मोठे क्रिकेटर हे आले होते, एक फार मोठं विमान घेऊन तिथे मी गेलो होतो, आणि ते विमान हे लंडनला सुद्धा लँड होतं. आणि ते कोणाचं होतं? ते VSRचं होतं. मग हे विमान लंडनला तिथं पोहोचत असेल, नाही तर युरोपमध्ये तिथं जात असेल, जेव्हा ही घटना भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये घडली 2023ची, त्याची दखल युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने घेतली. आणि एजन्सीने VSRला विचारलं, अरे बाबा, तुला TCO थर्ड कंट्री ऑपरेटर म्हणून आम्ही परवानगी दिलेली आहे, तुम्ही आमच्याकडे लँड होऊ शकता, पण ही घटना घडली कशी याचा रिपोर्ट आम्हाला तू दे. सेफ्टी तू करतो, काय करतो, कशा, या बाबतीत आम्हाला थोडी तरी माहिती दे. दुर्दैवाने आतापर्यंत ती माहिती ही या मोठ्या एजन्सीला, या VSR कंपनीला दिलेली नाही. तिथे सुद्धा हे दाबण्यात आलं आणि कुठंतरी काहीतरी गोष्ट लपवण्यात आली. आणि त्यांनी सांगितलं लेवल 1 ची त्रुटी असल्याच्या कारणाने EASA कडून VSRचा परवाना रद्द झाला. लेवल 1 म्हणजे काय? सगळ्यात बेसिक सेफ्टी, ज्याच्यामुळे ऍक्सिडेंट होऊ शकतो, विमान पडू शकतं, माणूस जाऊ शकतो, याला लेवल 1 ची सेफ्टी त्याच्यामध्ये म्हणतात. आणि ते तिथं झालं. आता देर इज मेजर नॉन कम्प्लायन्स, त्याने हे डायरेक्ट सिरियस रिस्क टू फ्लाईट सेफ्टी, इमिडिएट करेक्टिव्ह ऍक्शन रिक्वायर्ड, त्याशिवाय आम्ही उडून देणार नाही असं युरोपियन एजन्सीने सांगितलं. आणि त्यांनी काय केलं? सस्पेंडेड ऑपरेशन,